महिन्याच्या सुरुवातीला कधी लिस्ट दान आणून दिली ती दादाने फक्त साखर आणून दिली. त्यांना लिहून द्यायचं जा ना मग हे आणायचं म्हणून. तुम्ही कोणाच्या भरोश्यावर बसता येईल म्हणून घरात. त्यांच्याच भरोश्यावर बसतो. मग त्यांना सांगायचं फक्त साखर सांगावं लागते. दादा साखर आण. ह्या बाया मला समजतच नाही यांचं. हे नुसतं माणसाला अंदर आणतात. ते ओम सावळेला जाणतात बाकी राम सावळे म्हण म्हण एकदा पप्पा म्हण अजून दे. तू जेव्हा बोलत सांगितलं तेव्हा बोलत नाही आणि एरवी बरी बोलत बसती. मग कोमल ये इकडे. ओके पीठ मळत आहे. ओके पण लेकाला विचारायचं नाही येणार आहे का नाही येणार आहे. नाही मी गोष्ट काढली चलच म्हणले नाही. तुला जायचं असलं तर ये नाही तर राहू दे. इथं काय विषय होता माहिती मित्रांनो. तिथून लेकीचा फोन येतो. आई ये ना काही मग आई विषय काढते ना घरी. ए बाबा तू नाही द्यायला ना तरी मी बर्थडेला जाणार. मी दादा मला माहिती सगळं यांचं माहिती. तुम्हाला दररोज सकाळी फोन होतो मित्रांनो. आई काय झालं ग विचारलं बोला. नमस्कार कशा आहात तुम्ही. मजेत ना. आय होप सगळे मजेत मस्त असाल. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे त्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. बाकी दुसरा काही विषय नाही आहे. ये बाळाचं चल. हां आणि हे बाळ आहे ना हे कालपासून खूप रडत आहे. दाखव बाळा तुला काय झालं. हे बघा हे बोट आहे का ह्याच्यामध्ये पाणी झालं. हे बघा सुजलं इथे. पण आमच्या पप्पाला जरा कळत नाही दवाखान्यात घेऊन जायचं म्हणून आता आम्ही दवाखान्यात जाणार आहे थोड्या वेळाने. बडे पप्पा नेणार आहे. अरे 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 एवढा लाड एवढा लाड एवढा लाड. हा मन अजून दे. अजून दे मन अजून दे. मन पप्पा पप्पा नाही येत दादा येते. दादा बोल ना बेटा. मी तिकडे जाते मग बोला मलाच पप्पा. आता कुठं पाहू राहिली इकडं पाय. मन दादा अजून दे. अरे 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 अजून दे. मन म्हण तू अजून दे. तिचा हात खूप दुखतोय मित्रांनो. म्हणजे लहान लेकराला कसं आहे माहिती का दुःख असं माहीत पडत नाही ना. तर ते काल जरा धक्का लागली रडत होती. हा जोर जोरात रडत होती. म्हणजे तिला तिचा त्रास तिलाच माहिती काय होतो आपण नाही सांगू शकत. पप्पा म्हण म्हण एकदा पप्पा म्हण अजून दे. तू जेव्हा बोलत सांगितलं तेव्हा बोलत नाही आणि एरवी बरी बोलत बसती. मग कोमल ये इकडे. ओके पीठ मळत आहे. ओके तिला टाकलं की झोक्यात कोमल. पिऊला टाकलं. ओके ती झोपली नाही अजून. ती झोपायला गेली बघा ती. आणि हिला आता दवाखान्यात घेऊन जायचंय. जरा हिचा हात बरा झाला पाहिजे. ते म्हणजे लयच वाटायला लागलं. मला पण त्रास झालाय काय सांगू. मला बघून त्रास झाला. आता मित्रांनो तुम्हाला काय सांगू मी. थांबणार एका जागी. लेकर नाही का लय आगाव झाली बा आमच्या घरचे. चल बस इथं चल बस. आहा नमस्कार. घ्या राम राम घ्या. राम राम. नको नको मारू ग. नको नको मारू ग. थंडीचे घ्या इकडे जर. हा आईकडे गेली कशी नाचती. म्हणजे तिला आनंद होतो. इकडे आजी आली. आजी कुठे चालले तुम्ही. कोणत्या झाडं व्हायचे का. रामकृष्ण रामकृष्ण. आजी चालली झाडाला पाणी टाकायला. सकाळी तुळशीला टाकते. दुपारी झाडाला टाकते. नंतर आता झाडून काढीन. जेवण करेल. मग थोडा वेळ झोका देईन झोपण. मग संध्याकाळी डबल झाडून काढेल. आणि मग रात्री जेवण करून मग परत झोपेल. एवढं आजीचं दिनचर्या असतं. याच्यामध्ये काही एक्स्ट्रा नसतं.
आणि काल आपल्याला एका ताईची कमेंट आली की दादा तू पहिले असे गेम्स वगैरे घेतो त्यांच्यामध्ये तसे गेम्स घे. सध्या काय होतं माहिती का, आतापर्यंत माझ्याकडे पैशाची नड होती, म्हणजे ज्यांना गिफ्टला पैसे द्यावे लागतात ना ते लोक सोडत नाहीत बघा मला, जे विनर झालं ते. तू मान्यच करावं लागेल ती गोष्ट. मान्य करते. ताई कसे तू 5,000 रुपये काढून दिले, आम्हाला दोघीला काऊन देत नाही? देतो ना. कधी इकडे ये तू, देत नाही. इकडे ये. तिकून आवाज यायला मित्रांनो. तुम्हाला सांगतो हे 2,000 म्हणून नाही का 5,000 शॉपिंग करून घेता माझ्याकडून. माहिती का तेव्हा तिला जिंकता नाही आलं का, मग तिला माहिती पैसे भेटणार नाही म्हणून. कळलं का तुम्हाला? म्हणजे ताई जेव्हा जिंकली होती का तेव्हा तिला माहिती होती की पैसे देणार नाहीये, मग ती हारून गेली. हे काय झालंय, द्राक्ष आंबटची गोष्ट झाली कोमल. काय सांगा तुम्हाला आता. तर यांच्यासाठी एखादा गेम आता मी विचार करतोय, आता एखादा गेम घेऊया मस्तपैकी. ऐकलं का, बॅग मागून आवाज यायला लागला, तोंड चालायला आमचं. आता पैसे समोर ठेवायचे मग गेम घ्यायचा. सगळं पैसेच नसतं कोमल. यावेळेस तुम्ही जर काही जिंकले ना तुम्हाला माझ्याकडून चहा. अगं ते तर माझ्या हातचा नाही भेट ना, मी एक्सक्लुझिव्ह माणूस आहे. माझ्या हातचा चहा पिणं म्हणजे तुमच्यासाठी लय मोठी गोष्ट पाहिजे माहिती का कोमल. नको नको म्हणते माझ्या हात. माझ्या चहा चवण लागत यांना, गोड चटक चहा लागतो आणि माझ्या चहा आवडत नाही. माझा चहा जगातल्या सगळ्या लोकांना आवडत, फक्त माझ्या घरच्यांना आवडणार नाही. कारण की यांना कसं एकदम साखर जास्त पाहिजे त्यामध्ये, आणि जरा हा ते आपल्याला नाही जमत तसं. आपला चहा जरा असतो अद्रक वगैरे व्यवस्थित टाकून. बरोबर बरोबर असंच पाहिजे कोमल. परी गेलेली शाळेमध्ये आणि असाच विषय चालू आहे. आता काय करणार सांगा बरं. जातोय का तो दवाखान्यात घेऊन? नाहीच म्हणतोय तो दवाखान्यासाठी. क्या करें अभी बताओ आप ही बताओ अभी कैसा करने का. बाकी एक प्रॉब्लेम झालाय बघा. प्रॉब्लेम असं झालेलं आहे, आपलं जे स्वस्त जालनाचं पेज होतं त्याचं झालेलं आहे आपल्याला रिकमेंडेशन बंद. आता रिकमेंडेशन बंद झालं म्हणजे ते चॅनलवर आता व्हिडिओ टाकणार, ते व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जाणार नाही. आणि ही गोष्ट माझ्यासाठी नॉर्मल आहे, ते काही ना काही चालूच राहते. त्यामुळं आता हे जालन्यामधले जे प्रमोशन्स वगैरे करत होते ते आता माझे काही दिवस बंद राहणार आहे. त्याच्यानंतर मी परत चालू करायचा प्रयत्न करेल. मिनी ब्लॉग तर चालूच राहणार आहे. मिनी ब्लॉग जे आहे ते जास्त लोकांपर्यंत जाऊ नाही जाऊ काही फरक नाही पडत. आपण जे डोनेशन करतो ते कंटिन्यू डोनेशन करणार आहे, स्वखर्चातून करणार आहे. तर त्याचा एवढा काही विषय नाही आहे. बाकी रिकमेंडेशन बंद होण्यामागे खूप काही कारणं असतात. आता ते कारणं मी इथं नाही सांगू शकत तुम्हाला व्हिडिओमध्ये. बाकी सगळं सांगू शकतो पण हे नाही सांगू शकत. काय सांगा तुम्हाला, ते अवघड आहे मित्रांनो. एका महिन्यामध्ये 23,000 फॉलोअर्स झाले आपले. म्हणजे जनतेचा सपोर्ट बघा. जालन्यामधल्या ते मी प्रॉपरच्या जालन्यामध्ये सांगतो मी. ठीक आहे, तुमच्या आता यूट्यूबर लोक आहेत त्यांच्यापैकी काही लोकांना केलेलं असणार, काही विषय नाही. पण मोस्ट ऑफ पब्लिक जी होती ती जालन्याची होती, कारण की तिथे जालन्याचेच व्हिडिओ जायचेत ना, त्यामुळे तिथं जरा जास्त सपोर्ट भेटत होता. पण मला नव्हतं माहीत त्याचं एकाच महिन्यामध्ये आपल्याला हे असं बॅकएंडला यावं लागेल. पण काय करणार, ओके नाही, असं सगळं चालूच राहतं. आता मी वरती स्टुडिओ वगैरे बनवलेलं आहे माझे टेक्निकल वगैरे व्हिडिओ शूट करण्यासाठी. त्याच्यावर जरा लक्ष देतो. आता आईच्या चॅनलवर लक्ष देणं पडेल, कोमलच्या चॅनलवर लक्ष देणं पडेल, नाही का. तर अशा अडचणी येतच राहतात. बाकी देवसोबत आहेच आणि तुमचा सपोर्ट देखील आहेच. त्यामुळं काही विषय नाही, किती अडचणी येऊ द्या आपण समोर जाणार आणि आपलं काम करत राहणार, एवढंच मी सांगणार. मी ह्या प्रॉब्लेमला मी हारून बसण्यासारखा माणूस नाही आहे. मी खूप भयानक आहे. ये इकडं, हे आली बघा पैसों की महाराणी. जिसके पास पैसे नाही रहते. हा ना, पण मग तुला पैसे पाहिजे कशाला ते सांग मला. पाहिजे कशाला, काय आणायचं तुला स्वतःच्या पैशांचा? आणि काही पण कसं आणशील? काय पण म्हणजे नाही असं नसतं ना कोमल. आता तू म्हणते पैसे समोर ठेवा तेव्हा चॅलेंज घ्यायची, ही चुकीची पद्धत आहे ना. नाही चुकीची नाही, तेव्हाच गेम खेळला जातो, तसं नाही गेम खेळला जात. काय बोलू आता याच्यावर. आम्हाला 2दा नाही 3दा अनुभव आला. 3दा तुम्ही एकदा पण आमचे पैसे हातात ठेवलेले नाही. मग ते 3,000 आणि 4,000 शॉपिंग कोणी केली? माझ्या पप्पाने केली का तुझ्या पप्पाने केली का माझ्या सासूबाईने केली सांग?
हा कोणी केली शॉपिंग? मला काय माहिती बरं कालची गोष्ट मित्रांनो सांगतोय, आम्हाला पास्ता आणायचा होता. काय तुम्ही अजिबात कसं केलं करायला आता उठून बघा तुम्ही कस कर लागले रीती की हातात आणि वर पाय करायला बापा त्या पण फुलं काढायसाठी फुलं काढायसाठी आई हा आता तू सांगते का मी सांगू आता कालचं? काय सांग आम्हाला 60 रुपयाचा पास्ता आणायचा होता. मी म्हटलं कोमल चल सोबत. मॅडमनं मस्त शॉपिंग केली आणि 1000 रुपये बिल काढलं. 60 रुपये जागी मला 1000 रुपयाचा खर्च झाला. आता कोणाचा झाला देऊ? ते घरातल्या वस्तू खरेदी मग घरातलं मी तेच म्हणतो, यांना नाही का एक ऑप्शन दिलेले आपण, तुम्हाला महिन्याला मी काहीच खरेदी नाही, तुझ्यासाठीचा विषयच नाही ना. मग तेच ना तू पास्ता बिन असं माझ्यासाठी माझ्यासाठी करते का ना? ती कमी माझ्यासाठी थोडी खर्च केलाय. मग असं सांगतेय. आता मी यांना काय म्हटलेलं आहे, तुम्ही महिन्याचं एक लिस्ट काढा, त्यानुसार तुम्हाला आम्ही किराणा आणून देतो. यांना महिन्याचा अंदाज येत नाही. 3-3 बाया घरात असून यांना महिन्याचा अंदाज येत नाही. तुम्ही मध्ये काय लिखतं तुमचं? मग जादा कमी लागत नाही का? अरे तर मग 3 वेळा शॉपिंग करावं का महिन्यातून? 3 वेळा कुठं 3 वेळा केली व? सांगू तुला आता? सांगू अहो सांगा कधी केली? काय मस्त आपली लिस्ट काढायची, किती सामान लागणार आहे, काय लागणार आहे, सगळं काही लिहून घ्यायचं आणि आणायचं. सोपं आहे. काय अवघड आहे सांग बरं? पण त्या दिवशी डीमार्टला गेलतो, हा, ते सामान आणलं. हा. कालचं 1000चं झालं. आणि पहिले सुरुवातीला काय केलं महिन्याच्या? महिन्याच्या सुरुवातीला कधी लिस्ट 10 आणून दिली ती. दादाने फक्त साखर आणून दिली. त्यांना लिहून द्यायचं जा ना मग, हे आणायचं म्हणून. तुम्ही कोणाच्या भरोश्यावर बसता येईल म्हणून घरात? त्यांच्याच भरोश्यावर बसतो. मग त्यांना सांगायचं. दादाला फक्त साखर सांगावं लागते. दादा साखर आण. ह्या बाया मला समजतच नाही यांचं. हे नुसतं माणसाला अंदर आणतात. ते ओम सावळेला जाणतात. बाकी राम सावळेला काही ताण नाहीये आणि कांतिकुमार रावला पण काही ताण नाहीये. कळालं का? फिरून 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 माझ्याकडेच येऊन पडतं ते. काय बोलणार आता? आणि त्यात म्हणते ते पैसे समोर ठेवा आणि मग चॅलेंज घ्या. त्यांना चहाची ऑफर दिली आपण, पण चहाची नाही म्हणताय ते. चहा विदारच पितो त्यात काय? माझ्या हातचा प्यायला नशीब लागते. लगो लगो. माझ्या हातचा चहा, कोणीच पाहिजे माझ्या हातचा चहा म्हणजे 1 लाख रुपये किमतीचा चहा आहे माहिती आहे तो. काय नाही. कडू चहा कोण पितं? जे डाएट वर आहे ते पिता काय? कुठल्या डाएट वर? काय बोलणार होता याच्यावरती? प्यायचं आहे सगळं का? करू शकते डाएट साठी, पण मी गोड चहा पिणं सोडू शकत नाही. नको सोडू बाबा, आता काय. मला चहा लय आवडतो. चला ऑल टाइम का व्हायला गोड चहा. मित्रांनो, मी काय करतो तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो. ठीक आहे? चला. बघा काल काय झालं माहिती आहे का? हा बा आवळ्याचं हे बनवलंय. पान झालं त्यात. त्याला खालीवर कर नको मग 2-3 वेळा. किती साखर घातली त्यात? काही नाही घातली. हा त्याला चमच्यानं खालीवर कर. ते मग कसं होईल, ते जरा चांगलं होईल. हे बघा आवळे असे काही केलेले आहेत. ते साखरेमध्ये पूर्ण मुरले पाहिजे कोमल. काय हो उथळ करताना मस्त आवळा कॅन्डी करायच्यात बाबा. तुम्ही खाणार काय? त्याचा व्हिडिओ राहायला बनवायचा. काय सांगू? ती बिघाड एवढी गेली की झोपली काय एवढी? हा पिवळे. हा हे काय करायचंय? तुझे डोस बाकी होते. दिले? नाही ना, त्या दिवशी बाई म्हणली ना बाकी म्हणून. नाही तेव्हा दिले ना. अजून बाकी का त्या दिल्यानंतर? मग माझी पॅड ओली कशामुळे झाली का? सांगता येत नाही आता काय बोलू. आणि तिथं बाहेर बसून आंघोळ वगैरे चालू आहे बघा पिवडीची, ऋतूची. रडू येतं नुसतं रडत. आई तिच्या हाताला धक्का लागत असं का आई? ऋतू हे रोजचं आहे बरं का असं. आणि ते आमची आजी तिकडे सगळं गाव फिरून येते आजी आमची. कुठे गेलत्या? तुम्ही एकटेच आल्या? फुलाला गेलते का? तिचा आवाज बसन ग रडू रडू. हो ना पाय ना किती रडू राहिली पोरगी. किती आडीची का? हा ना. ची इच्छा काय ते बघा. आईचं म्हणणं आहे की 31 तारखेला रुद्राच्या बर्थडेला जायचं. काय प्लॅन आहे सांग बरं? हो. प्लॅन काय सांग? पहिल्या बर्थडेला जायचं होतं आपल्याला, परीला बरं नव्हतं. हा. मग आपण कॅन्सल केलं. हम्म. मग आता या बर्थडेला चाललं भाऊ, एकच नातू आहे ना मला. नाही पूर्ण प्लॅन सांग काय तुझं. आणि मग बर्थडे करून आपल्याला शेगावला जायचं. आणि नंतर
नंतर घरी यायचं. म्हणजे पूर्ण प्लॅन तू कोणाच्या जीवावर आता हे केलं आता फिक्स केलंय? मला काय पण लेकाला विचारायचं नाही येणार आहे का नाही येणार आहे. नाही नाही, मी गोष्ट काढली, चलच म्हणले नाही. तुला जायचं असलं तर ये, नाही तर राहू दे. इथं काय विषय होतो माहिती मित्रांनो, तिथून लेकीचा फोन येतो, आई ये ना काही मग आई विषय काढते ना घरी. ए बाबा तू नाही द्यायला ना तरी मी बर्थडेला जाणार, मी दादा मला माहिती सगळं यांचं माहिती. तुम्हाला दररोज सकाळी फोन होतो मित्रांनो, आई काय झालं ग विचारलं भाऊला, हा ये नाही आई 15 दिवस आई इकडं, लेक तिकडं, आणि उरलेले 15 दिवस लेक इकडं, आई तिकडं. भैया मी आजपर्यंत राहिले 2 दिवस मला की राहायचं महिनाभर राहा बाबा. मी मग त्याला मनाई नाही करत आहे, जाऊ का? जा राहा बाबा. आता काय आहे, सगळं चालतच आहे. सगळं व्यवस्थित असलं चाललं जा बाबा आता, नाही का. आणि शेगावचं दर्शन करायला जायचं तिला. बघूया काय होतं शेगावचं. तर लई दिवस झाले, 15 वर्ष झाली पाहिजे. तुम्ही लहान लहान होते का तेव्हा आम्ही दादाची दारू सोडायला गेलो होतो, तेव्हापासून गेले नाही. 15 वर्ष झाली. बर जाऊ मग आता, बघू शेगाव बघून येऊ आता. अशात आम्ही गेलतो मागं, आम्हाला नेलं नाही ना. कोमलनं नाही पाहिलं, रोहिणीने नाही पाहिलं, आणि कशाला. कोमलची ट्रिप प्रत्येक वेळेस शेगावला गेलेली आहे. हाव ग कोमल गेलती तू शेगावला? रोहिणी नाहीत म्हणून, रोहिणीला कोण नेलं रे रोहिणी? जाऊ मग आता बघू. नवीन वर्षाची 1 तारीख आपण तिकडे साजरी करू. बघू हं? अजून बाकी पुढच्या आठवड्यात आहे ना, लांब आहे जरा अजून. पुढचा गुरुवार, हा गुरुवार जाऊन पुढचा गुरुवार. बघूया काय होतंय. तर आता सध्या तरी माझा अजून काही प्लॅन असा फिक्स नाही आहे. तिरुपतीची तिकीट आता काढायची राहिलेली अजून. किती जण येत आहे तेच फिक्स नाही अजून. काय सांगावं, मनीषा येतो म्हणे. ते काहीच सांगा ना. हो तिला सांगितलं म्हणलं तू नाही नाही म्हणते, पण भाऊ राग येते ना. नाही भाऊ सांगितलं नाही यायचं. राग कशाचं मला, त्याला नसं यायचं नका येऊ. फक्त मग म्हणू नका मला इकडे घेऊन चालू तिकडे. ती इच्छा आहे की मनालीला जायची. मनाली मी आता डबल जाणार आहे का? मनाली जायला परवडते की एवढून लेकर. अगं मी डबल जाणारच नाही मनालीला सध्या. मग उगाच काय, जे आहे ते खरं आहे बाबा, तोंडावर आहे काही वाटू मग. चला मित्रांनो, तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेल उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय.